श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाची मिरवणूक जी आहे ती सुरू झालेली आहे आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सव प्रमुख आहेत पुनीत बालन. आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. सर, यंदाचं कितवं वर्ष आहे आणि मोठ्या उत्साहात जे आहे ते गणपती विराजमान होत आहे? 133 वर्ष आहे. हिंदुस्थानातला पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट याचं आगमन मिरवणुकीची सुरुवात झाली आहे आणि खूप आनंद आहे, जल्लोष आणि उत्साह आहे. पुढच्या 10 दिवसामध्ये कशा पद्धतीनं कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले? नाही, पुढच्या 10 दिवसांनी अनेक धार्मिक आणि परंपरेला जपून जे धार्मिक कार्य आहे ते ट्रस्टमध्ये होणारच आहे. पण विशेषतः महाकाल आपले उत्तराखंड महाकाल आहे, लालबागला जे विसर्जन मिरवणुकीला स्वरांजली ब्रास बँड असते ती आहे, अमरोक असतील, असे अनेक गायक त्यांची सेवा बाप्पाच्या चरणी प्रदान करणारे आणि याच्यासोबत धार्मिक गुरु जय किशोरी असतील, गौर गोपालदास असतील, परमपूज्य आचार्य गोविंद गिरी महाराजजी असतील, असे अनेक संत किंवा महंत असतील हे बाप्पाच्या दर्शनाला येणार. बाप्पाच्या आगमनासाठी ढोल ताशा पथक आहे, कलावंत ढोल ताशा पथकावर सगळ्यात लक्ष वेधून घेतलंय ते शिखंडी ढोल ताशा पथक. कसं बघता याकडे का नेमका काय? मला वाटतं जेव्हा सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात झाली तेव्हा श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी लोकमान्य जेव्हा सुरुवात केली त्यांनी सर्व समाजाच्या घटकाला सोबत घेऊन गणेश उत्सव साजरा केला. म्हणून आम्हाला वाटतं की ही पण एक घटक होती तृतीयपंथींची जी पथक आहे, कुठे त्यांना बाप्पाच्या चरणी सेवा करायची होती आणि आज त्यांचं सेवा पूर्ण झालाय. आज भाऊ रंगारीच्या मिरवणुकीत सहभागी होऊन ते सेवा प्रदान करतात. खरं तर एकोपाचा संदेश देणारा किंवा लोकांनी एकत्र यावा म्हणून गणेश उत्सव साजरा केला. कशा पद्धतीने तुम्ही या उत्सवाकडे बघता? नाही, मला असं तेच वाटतंय की सगळ्यांनी एकत्र येऊन हे उत्सव साजरा करायला पाहिजे आणि हे उत्सव पुण्यातून सुरू झालेले गणेश उत्सव हे देश लोकल टू ग्लोबल झालाय आणि या उत्सवात मोठ्या प्रमाणे पुणेकरांनी पण सहभाग करून या उत्सवात अजून जल्लोष आणि उत्साह आणायला पाहिजे. एबीपी माझाच्या प्रेक्षकांना गणपतीच्या कशा पद्धतीने? मी सर्व एबीपी माझाच्या प्रेक्षकांना सार्वजनिक गणेश उत्सवाची शुभेच्छा देतो आणि सर्वांना सांगेल की पुण्याचा गणेश उत्सव हे वैभवशाली असतो, तर सगळ्यांनी या उत्सवात सहभाग होऊन दर्शनासाठी या. आपण बघू शकतो हे होते पुनीत बालन ज्यांनी सांगितलं की सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ आहे त्याच्यामुळे सगळ्या लोकांना सामावून घेऊन गणेश उत्सव साजरा केला आणि धार्मिक देखील या 10 दिवसाच्या कार्यक्रमात असणार असल्याचं पुनीत बालन म्हणतात. कॅमेरा पर्सन राजेश बिडकर सह जयदीप भगत, एबीपी माझा पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.